नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, एक घरकुल लाभार्थ्यांसाठी एक शासनाने गेल्या अर्थसंकल्पात म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली होती। आता बघा, त्यांनी ही काय घोषणा केली होती की घरकुलाचे म्हणजे विविध जे लोकप्रतिनिधी असतील तसेच घरकुलाचे जे लाभार्थी आहेत तर यांचे असं म्हणणं होतं की वारंवार त्याचा म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं होतं की जे तुम्ही शासनाला घरकुल बांधण्यासाठी रक्कम देत आहे तर ते रक्कम अतिशय तुटपुंजी आहे। त्याच्यामध्ये आता वाढत्या महागाईमध्ये त्याच्यामध्ये घराचं बांधकाम पूर्ण होत नाही, कारण शासनाला म्हणजे जे लाभार्थी आहेत त्यांना म्हणजे व्याजाने म्हणा कुठनं इकडून तिकडून बघून पैसे त्याच्यामध्ये टाकावं लागतं आणि त्याच्यामध्ये शेतकरी म्हणजे तो लाभार्थी असेल तो कर्जबाजारी होतोय। मग शासनाने लोकप्रतिनिधींनी ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिलेली होती। त्याच्यामुळे या संदर्भात शासनाने एक आत्ताच म्हणजे 4 एप्रिल 2025 रोजी शासनाने एक या संदर्भात GR काढलेला आहे। तर बघा, हा शासनाने नेमका GR काय काढलेला आहे तो आपण यामध्ये पाहूया। तर बघा, सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण आहे। त्यानुसार राज्यात जे बेघर आहेत, ज्यांना पक्की घरे नाहीत, जे कच्च्या घरात राहतात, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे हा शासनाचा मूळ हेतू आहे। त्यानुसार बघा, राज्यातील ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत अशा विविध घरकुल योजना राबवण्यात येतात। आता राज्यामध्ये बघा, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान राबवण्यात येत आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गांसाठी म्हणजे जे विविध प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी राज्य पुरस्कृत आवास योजना राबवण्यात येत आहे। आता त्यात प्रामुख्याने कुठल्यात बघा, तर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता रमाई आवास योजना आहे। तसेच बघा, अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना आहे व आदिम आवास योजना आहे। तसेच भटक्या व विमुक्त जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आहे। तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गाकरिता त्याच्यामध्ये बघा मोदी आवास योजना आहे। अशा योजनांचा यामध्ये समावेश आहे। आता बघा, वरील ज्या आता आपण योजना पाहिल्या त्या सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागांतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येतात। आता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 बघा, सन 2016-17 ते 2021-22 या कालावधीमध्ये राज्यात राबवण्यात आला। आता बघा, केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना 2 म्हणजे ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीकरता सुरू केलेला आहे आणि त्याची सध्या राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे। तर बघा, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 19.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पुरस्कृत म्हणजे याच्या अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात वाढ करावी असं लोकप्रतिनिधींनी आणि लाभार्थ्यांकडून प्रचंड प्रमाणात मागणी होत होती आणि हीच बाब शासनाने विचारात घेऊन केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ आणि अंमलबजावणीमध्ये ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारात होती। तर बघा, सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यास अधिक अर्थसहाय्य मिळवण्यासाठी शासनाने नेमकं काय केलेलं आहे पहा। तर बघा, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। आता बघा, या 50,000 रकमेमधून रुपये 35,000 जे अनुदान आहे ते घरकुल बांधकामासाठी तुम्हाला वापरता येणार आहे म्हणजे लाभार्थ्यांना, आणि उरलेले जे 15,000 रुपये आहेत ते अनुदान प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 KWचा म्हणजे 1 KWचा मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करण्याकरता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय यासाठी राहणार आहे। आता जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील रुपये 15,000 रुपयाचा अनुदान यांना मिळणार नाही, हे प्रत्येक लाभार्थ्याने लक्षात ठेवायचं आहे। तर बघा,
राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर उद्दिष्टांकरिता असलेले जे दायित्व आहे ते पूर्ण करून नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गतच सन 2024-25 ते 28-29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावी. तर अशा प्रकारचं हे शासनाचं धोरण आहे. तर बघा याच्यामध्ये काय होणार आहे, आता 50,000 रक्कम म्हणजे गेल्या अर्थसंकल्पात आता जो झाला त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केलेली होती. आता याला लोकप्रतिनिधींनी खूप मोठ्या प्रमाणात मागणी केलेली होती की जे घरकुलाला आता जी रक्कम येते ती कमी पडत आहे, तर यासाठी शासनाने काही रक्कम वाढवण्यात यावी आणि हाच विचार करून शासनाने 50,000 अतिरिक्त रुपये द्यायचं ठरवलेलं आहे. पण आता याच्यामध्ये पण विभागणी केलेली आहे. 50,000 रुपये जे तुम्हाला येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही 35,000 रुपये ते घरकुल तुमच्या बांधण्यासाठी वापर करू शकता आणि वरचे जे 15,000 रुपये तो तुम्हाला सोलर युनिटसाठी शासन देणार आहे. आणि ज्यांना हा सोलर युनिट बसवायचा नाही त्यांना हे 15,000 रुपये भेटणार नाही. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास धन्यवाद.